पेरलेला सर्व रुजलंय. शुभ रात्री मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असला पाहिजे मित्रांनो. आज आहे आपला मुंबई ते कोकण प्रवास असणार आहे. आपल्या गावी चाललोय, रत्नागिरी येथे. तर रात्रीची आपल्याकडे वसईवरून ट्रेन आहे, ओखा एक्सप्रेस, ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस. तर विरारमध्ये तर पाऊस कमी आहे, अजून काही लागला नाही जास्त एवढा. गरमी तर होतीच अजून. तर आज सॅटर्डे आणि थोडीफार गर्दी असते, कारण मिरगाला सुरुवात झाली आहे. तर कोकणामध्ये राखण वगैरे देतात, तर थोडीफार गर्दी वगैरे असेल ट्रेनला. बघूया आपला हा ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसचा प्रवास कसा होणार आहे. मुंबई ते कोकण. ही वसईवरून भिवंडी आले, भिवंडीवरून पनवेल, पनवेलवरून माणगाव आणि नंतर रत्नागिरी, असा आपला प्रवास असणार आहे. आणि चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण डायरेक्ट जाऊया. आपण वाजले आता 9:30 रात्रीचे आणि आपण निघूया घरून. आपल्याकडे एकच बॅग आहे. आता गावावरून येताना आपल्याकडे 4-5 बॅगा असतात, मुंबईवरून जाताना एकच बॅग असते. आपण जाऊया पहिला वसई स्टेशनला. चला, इथून एक स्टेशन विरार, विरारवरून वसईला. चला तर आपण डायरेक्ट वसईलाच भेटूया. तर मित्रांनो, फायनली विरारला पोचलो आहे, स्टेशनला आहे. एक प्लस बॅग माझ्याकडे आहे. ही बॅग आहे. आता पावसाळा सुरू आहे, काहीतरी घेऊन जावं लागणार गाववाल्यांना. चला स्टेशनला डायरेक्ट विरारला प्लॅटफॉर्मवर जाऊया आणि वसईला जायचं आपल्याला स्टेशनला. चला आपला वसईवरनं बघूया प्रवास कसा होणार आहे. वसई स्टेशन आला, तर आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याकडे एक प्लस बॅग आहे. मित्रांनो, सॅटर्डे पण आहे आणि खूप गर्दी आहे. तर मित्रांनो, ट्रेनमध्ये बसल्यावर भेटूया. आज सर्व कॅमेरा, सर्व मोबाईल आतमध्ये टाकूया आणि डायरेक्ट बसूया ट्रेनमध्ये. ओखा मित्रांनो, खूप गर्दी आहे. तुला उभा राहायला जागा भेटले, बसायला तर भेटले नाही, पण गर्दी. सर्व कोकणकर मंडळी निघाली मिरगाच्या राखणेला गावी. वसईमध्ये इतकी तुफान गर्दी. अशी या गर्दीमध्ये आजी आजोबा आमच्या सोबत प्रवास करत होते. हे आजी आजोबा आणि त्यांच्या गावातील बरेचशी मंडळी माणगाव मधील होती. या ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस ह्या ट्रेन मध्ये इतकी गर्दी होती, तर इकडचा तिकडं होता येत नव्हतं. 2 तासाच्या प्रवासानंतर माणगाव आले. 50% तर माणगाव मधील माणसे उतरले आणि रत्नागिरी कणकवलीवाल्यांना थोडा सुकून मिळाला. माणगाव स्टेशनला आजी आजोबा तसेच बरेचशी मंडळी सबस्क्रायबर होती. त्यांना मी टाटा बाय बाय करत त्यानंतर मी पण थोडा आराम केला आणि फायनली उतरलो रत्नागिरीला. फायनली पोचलो रत्नागिरीला. थोडीफार गर्दी होती इकडे. आपला कोकणकर माणूस फोटो काढल्याशिवाय राहत नाही. आपला इंस्टाग्रामवर एक्सप्लोर करायचं म्हणजे आपण या रत्नागिरी बॅकग्राऊंड बोर्डला मी फोटो जाऊन काढला आणि खूपच सुंदर मला व्ह्यू वाटलेला. तुम्ही पण असे फोटोज काढता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, 5 वाजता गाडी येणार होती आणि खूप लेट झाली. जरा क्रॉसिंगमध्ये त्याने टाईम लावली, पण 6 वाजले अराउंड पोचलो आहे आणि माझ्या बॅगचा पट्टा सुटला. शुभ सकाळ मित्रांनो, कसं आहेत? मजेत ना? आता मजेत असलं पाहिजे. रत्नागिरीला पोचलो आणि बॅकग्राऊंडला व्ह्यू बघा, एकच नंबर व्ह्यू दिसतोय. आता ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस गेले. तुफान गर्दी होती, तुफान गर्दी स्थापना करत पोचलो रत्नागिरीत. तर मित्रांनो, आपण आता रत्नागिरीत पोचलो आणि जायचं आपलं वडा पकडण्यासाठी. त्यानंतर गाड्या तर लवकर सुटून गेल्या आहेत.
रोहितने फोन केलेला पण तो 5 वाजता पोचलेला आणि मी 6 वाजता पोचलो. गाडी लेट झाली. त्याला वरतीच जाऊया आणि त्याला रोहितला भेटूया. त्याला डायरेक्ट फोन करूया पहिला कारण माझ्या बॅगचा पट्टा तुटला आहे. वरती जाऊन कॉल करतो. तिथपर्यंत बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघा एकच नंबर दिसतोय. तर मित्रांनो आपण रत्नागिरीला सर्वप्रथम आलो ना की बॅकग्राऊंडचा व्ह्यू जो तिथं फोटोशूट करतो एक नंबरच दिसतं. चला तर आपण जाऊया पहिलं वडा पकडूया खाली जाऊन. ते रिक्षाला गेले. तर मित्रांनो तुम्हाला स्टँडला जायचंच नाही तर इथून ऑटो वगैरे असतात. नक्की तुम्ही स्टँडला जाऊ शकता इथे आणि बसेस पण लागलेले असतात. तर मला सचिनदा भेटला आहे गावाला आहे. हाय. चला तर आता आपण पहिलं वडा पकडूया आणि जाऊया डायरेक्ट घरी. तर मित्रांनो या साईडला खूप गर्दी आहे. सर्व मिरग म्हणजेच आपले कोंबडे कापण्यासाठी गावाला आले सर्व. मिरगाची तयारी आणि आज रविवारसुद्धा आहे. पण गर्दीतून आपला प्रवास होता. ट्रॅव्हल्स लागले या साईडला. चला जाऊया घरी. तुफान गर्दी या साईडला पण लांबचा वगैरे आणि आपला सूर्यदेवाचं दर्शन झालं. बॅग संडे सागर सर्व मंडळी आलेत मिरगासाठी. चला आपल्याला ट्रॅव्हल्स मिळाले डायरेक्ट खंडाळा. मित्रांनो कुठं सुख नाही. ओका एक्सप्रेसमध्ये पण गर्दी होती. डायरेक्ट ट्रॅव्हल्समध्ये पण गर्दी. स्टँडिंग एकदम पण स्टँडिंग जायचं डायरेक्ट खंडाळा. रत्नागिरी टू खंडाळा. डायरेक्ट खंडाळामध्ये भेटूया आपण. तर राखण्यासाठी एवढे जण आलेत गावाला. हा आपला रोहित कधीपासून फोन करत होता. गाडीत काय फोन उचलची. एवढी जाम गर्दी होती ना. स्लीपरमध्ये पण चढले होते. फोन केला आमचा खंडाळा. लालपरी लागले नाही. लालपरी असताना आणखी चांगला व्ह्यू दिसला असता. ट्रॅव्हल्स मित्रांनो मिरगाच्या राखण्यासाठी एवढी पब्लिक आली होती आणि जस्ट मी घरी पोचतोय आता. सर्व हिरवगार झाले आणि थंडगार वातावरण. हा निसर्ग सुंदर. आपलं कोकण झडपी लावलेले आहेत. पश्चिमेकडून पाऊस येतो ना त्याच्यामुळे अशी झडपी लावलेली आहे त्याला इकडे. आई बाहेरचा नजारा आहे.
एक नंबर असं आहे. आणि या साईडला पूर्वेला आपला सूर्य उगवला आहे. या सुद्धा साईडला झडपी लावण्यात आले, पत्रे वगैरे. या साईडला पाऊस भरपूर लागतो. पेरलेला सर्व रुजलं आहे. फोडणी पण सुद्धा आले. चला तर हा ब्लॉग इथेच थांबवतो. फ्रेश होतो, सकाळचा चहा वगैरे घेऊया. आणि आता मुंबईतून फोन पण सुद्धा आलेत, पोचलात की नाही वगैरे. चला, हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व मिरगाच्या राखण्यासाठी आलेले आणि आई चहा घेऊन आले. इकडे पूजा करतात आहे आज मिरगाची राखण. तर सर्वजण इकडे गावाला आलेत. काय चहा पिते? तू पाय सगळं वला आणून को. नाही ते चप्पल आहेत ना, बुटाचे बुट ठेवले तिकडे बुट ताईकडे. आणायचं ना. नको, ताईकडे त्यांना आता परत पाठवून देईन. झाली पूजा? सरतात ना आता उद्या ह्या मंगळवारी पगार. कोण आहे घरात? दादा गेला सकाळी. काय राखण्याला आलेत. मला पडते. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच थांबवतो. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या संदेश बेलेकर ऑफिशियल मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ आज आले कोकणामध्ये. तर चणणीचे मासे, चणणीचे खेकडे, नवनवीन व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला मिळतील. आज राखण्याचा व्हिडिओसुद्धा येतील. चला फ्रेश होऊया पहिला. लेट्स गो.